कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती. नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आदिती भावे यांना. मागच्या आठवड्यामध्ये आपण काही पदार्थकृती त्यांच्याकडून ऐकल्या आहेतच. आज अजून काही पदार्थकृती त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार आदिती मॅडम. नमस्कार. गेल्या भागात आपण भेटलो होतोच आणि काही पारंपरिक पदार्थकृती तुम्ही सांगितल्यात सुद्धा. तर आज श्रोत्यांसाठी कोणत्या पदार्थकृती सांगणार आहात? थोडेसे पारंपरिक, थोड्या नवीन आणि थोडंसं डावे बाजूला आपण करतो लागणाऱ्या त्या जे की आपल्या जेवणातली चव वाढवतात अशा काही पदार्थकृती मी तुम्हाला आज सांगणार आहे. चालेल. कशाने सुरुवात करूया? आपण खांडवीनं सुरुवात करूया. नागपंचमी येते. जनरली नागपंचमीला आपण उकडवलेलं किंवा असं खातो. खांडवी बऱ्यापैकी आपल्या इकडेही होत असते. काय काय साहित्य लागतं त्याच्या? साहित्य आहे 1 वाटी तांदूळाचा रवा, 1 टेबलस्पून साजूक तूप, नंतर 2 वाट्यांपेक्षा थोडंसं जास्त पाणी, म्हणजे 2.5 वाट्या साधारण पाणी लागेल आपल्याला. 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, अर्धा टीस्पून आल्याचा किस म्हणजे अर्धा चमचा किंवा 1 चमचाभर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ आणि साधारण पाव वाटी असं नारळ खवलेला आपल्याला लागेल. ओला नारळ आणि जायफळ पूड अर्धा चमचा. आता तांदूळाचा रवा पहिल्यांदा तुपावरती छान भाजून घ्यायचा आणि पाण्यात गूळ विरघळून घ्यायचा. उकळी त्याला आली की त्याच्यामध्ये थोडंसं चिमटीवर मीठ घालायचं आणि रवा भाजत आला की त्याच्यात थोडंसं ओलं खोबरं घालायचं. ओलं खोबरं घालून छान परतायचं. आता हे तयार गुळाचं पाणी असतं ते ह्या रव्यामध्ये घालायचं. जसं आपण शिऱ्याला करतो तसं साधारण आहे. आणि मग एक वाफ त्याला आणायची. जायफळ पूड घालून चांगलं मिक्स करायचं. तूप ताटामध्ये आपण हे मिश्रण पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती पुन्हा थोडंसं ओलं खोबरं पसरायचं आणि त्याच्या वड्या करायच्या. अच्छा, अगदी झटपट होणारी अशी ही पदार्थकृती आहे. आणि अर्थातच तांदूळाचा रवा किंवा नारळ हे कोकणामध्ये घरोघरी मिळणारं साहित्य आहे, सहज मिळून जाणार. खरंय. यानंतर काय सांगणार आहात? आता दुसरा आपल्याकडेच केला जाणारा पदार्थ हा सण नागपंचमीला केला जातो किंवा श्रावणात वगैरे. आपल्याकडे आता काकडी सुरुवात होते यायला. बरोबर. काकडीचा प्रकार आहे हा. आणि हळदीची पानं लागतात त्यासाठी. पातोळे. अगदी बरोबर आहे. कारण आता आपण बघतो की घरोघरी आपल्या परसामध्ये आपण काही ना काही बियाणी लावलेली असतात आणि श्रावणामध्ये त्याला फळं यायला सुरुवात होतात. आणि काकडी मला वाटतं घरोघरी ही असतेच. आणि आता जे तुम्ही म्हणालात की पातोळे, तर त्याच्यासाठी मला वाटतं जे तवसं म्हणतो आपण, मोठी काकडी असते एकदम, तर त्याचे हे पातोळे केले जातात. बरोबर आहे. सांगा बरं कृती. लागणार मोठी काकडी म्हणजे तवसं 1, हळदीची पानं 7 ते 8, गुळ चवीनुसार लागणार आहे आपल्याला, तांदूळाचं पीठ गरजेप्रमाणे आणि चिमूटभर मीठ, हळद आणि साजूक तूप. तर मोठी काकडी म्हणजे तवसं किसून घ्यायचं. त्यातलं सगळं पाणी बाजूला करून एका भांड्यात काढून ठेवायचं. काकडीच्या किसामध्ये साधारण पाऊण पट गुळ घालायचं. 1 वाटी किस असेल तर पाऊण वाटी गुळ घ्यायचा. हा, बरोबर. किंचित हळद, मीठ घालून घ्यायचं. काकडी आणि गुळ एकत्र मिक्स करताना त्याच्यात थोडंसं पाणी सुटतं त्या काकडीला. बरोबर. या मिश्रणात मावेल इतकं तांदूळाचं पीठ घालायचं. ते सगळं एकजीव करायचं मिश्रण. आणि मग हळदीचं पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. त्याच्यामध्ये तयार केलेलं हे आपलं मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आणि एका बाजूला पातळ थर लावून घ्यायचं आणि मध्ये दुमडून घ्यायचं हे पान असं. आणि मोदक पात्रामध्ये 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. अशा प्रकारे बाकी सगळ्या पानांना मिश्रण लावून ते वाफवून घ्यायचं आणि तुपाबरोबर ती छान खायचं. बरोबर. जसं आपण मगाशी म्हटलं की काकडी घरोघरी असते, त्याचप्रमाणे थोडी का होईना हळद लावली जाते कोकणामध्ये घरोघरी. त्यामुळे त्या आणि हळदीच्या पानांचा जो वास त्याला येतो, छान येतो त्याचा फ्लेवर तो. अगदी खरंय. आणि म्हणजे आपण जसं ते थापतो थालीपीठ, तशा पद्धतीत हे थापून घ्यायचं असतं पानांना. बरोबर ना? आणि म्हणालात तसं की मोदक पात्रामध्ये ते उकडवून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटात हे होऊन जातं. आता आपल्याला लागणारी जेवणामध्ये डावी बाजू ती आपण खूप खात नाही. डावी बाजू आपण खात म्हणतो की त्याच्या डाव्या साईडला आपल्या पानाच्या असते, पण ती आपल्या जेवणातली रंगत वाढवत असते चवीसाठी. येस. तर त्यासाठी आता आपल्याला एक थोडासा मेथकुटासारखाच पण वेसवा, थोडासा मागे पडलेला पदार्थ आहे हा, पण जनरली आता इथे आपल्या कोकणात खाल्ला जातो. त्याची रेसिपी सांगते मी. साहित्य त्याचं आहे तांदूळ 1 वाटी, लाल सुक्या मिरच्या साधारण अर्धी वाटी, धने पाव वाटी, काळे उडीद अर्धी वाटी, मोहरी 1 चमचा आणि हळद
हळद 1 चमचा, हिंग 2 चमचे इतकं साहित्य आहे. तांदूळ धुवून वाळवायचे आहेत आणि बाकीचे पदार्थ सुखे म्हणजे तेल न घालता भाजून घ्यायचे आणि मिरच्यांची देठं काढून त्या तांदळाबरोबरच भाजून घ्यायच्या. हे सगळे जिन्नस आहेत हे एकत्र दळायचे किंवा मिक्सरनं काढून घ्यायचे आणि वेसवार मऊ भाताबरोबर किंवा दह्यात कालवून असं डावी मस्त बाजू तोंडी लावणं म्हणून एक होतं. अगदी खरं आहे. म्हणजे आपण जेव्हा मला आठवतंय की अगदी पूर्वीच्या काळी आपली आजी किंवा आई बेगमीचे पदार्थ जे केले जायचे त्यात वेसवार हा त्याच्यामध्ये वेसवार मात्र अगदी नक्की असायचंच. कारण पूर्वी कसं होतं की पावसाळ्यामध्ये कोकणात किंवा विशेषतः ग्रामीण भागामध्ये फार काही तशी दळणवळणाची साधनं नव्हती. सगळ्या गोष्टी तेव्हा इथे उपलब्ध होत नव्हत्या आणि मग अशा वेळी पटकन तोंडी लावणं काय करायचं हा घरच्या गृहिणीसमोर प्रश्न असायचा आणि हे वेसवार मला वाटतं तिला चांगलं मदत करत होतं. तसंच एक छोटंसं आपल्या घरात मिरची असते परसावात लावलेली वगैरे किंवा गावठी मिरची असते ना, त्याचं एक छोटीशी चटणी किंवा त्याला आपण खरमट म्हणतो, तिखटी म्हणतो, तसा तो एक प्रकार. त्याची कृती मी आता सांगते तुम्हाला. त्याला साहित्य लागणारे 2-3 गावठी मिरच्या, ओलं खोबरं पाववाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर पाववाटी, हिंग 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि दही. दही अर्धी वाटी साधारण लागेल. आता मिरच्या भाजून घ्यायच्या आपल्या, म्हणजे साध्या आपण गॅसवरती किंवा चुलीत भाजल्या तर अजूनच छान. बरोबर. त्या भाजून घ्यायच्या, गार झाल्या की त्या चुरून घ्यायच्या हातानं. त्यात मीठ आणि हिंग असं चुरताना लावून घ्यायचं त्याला. मग ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मग त्याच्याबरोबर मग दही असं हे सगळं मिक्स करायचं. हा एक असा आपल्या भाजणीचे वडे म्हणा किंवा धिरडी घावणं ह्याच्याबरोबर हा छान लागतो पदार्थ. खरं आहे. आता म्हणालात तसं की गावठी मिरच्या आणि चुलीवर भाजलेल्या अजून मला वाटतं त्याची चव एक वेगळीच लागते. खूप छान लागते. बऱ्याच वेळा असं होतं की आमटी भात जेव्हा नुसता केला जातो घरामध्ये की खूप पाऊस पडतोय, छान गरम मसाल्याची आमटी भात असेल तर त्याच्याबरोबर ही तिखटी इव्हन हमखास केली जाते. खिचडी असते त्याच्याबरोबर पण छान लागतं कॉम्बिनेशन. बरोबर. अजून काकडीचाच एक प्रकार आपल्याकडे करतो आपण, तो तवशाचा म्हणजे काकडीचं लोणचं. साहित्य सांगते ह्याचं काकडीच्या लोणच्याचं. 1 मोठी काकडी, नंतर 2 ते 4 चमचे मीठ, हळद 1-2 चमचे, हिंग 2 चमचे, मेथी पावडर 1 चमचा, नंतर लाल मोहरी म्हणजे लोणच्याची मोहरी आपण म्हणतो ना, ती कशी चढते छान अशी, म्हणजे त्याचं ती एक आपल्याला पाववाटी लागेल. काळी मोहरी नाही घ्यायची, काळी नाही, लाल मोहरी घ्यायची. 7-8 ओल्या मिरच्या घ्यायच्या आणि फोडणीसाठी तेल आणि थोडंसं लाल तिखट रंग यायसाठी म्हणून त्याच्यात इतकं लागेल साहित्य आपल्याला. तर पहिल्यांदा काकडी सोलून चिरून घ्यायची. एका दुसऱ्या बाउलमध्ये मेथी पावडर, हळद, हिंग हे सगळं घालून त्याच्यावरती गरम तेल घालायचं, म्हणजे ते कच्चपणा त्याचा निघून जायसाठी. असं म्हणजे डायरेक्ट फोडणीत घालण्यापेक्षा एका वाटीत घालून ते असं वेगळं वेगळं घ्यायचं थोडं. आणि नंतर वाटीभर लाल मोहरीची पावडर चिरलेल्या काकडीला चोळून घ्यायची, लावून घ्यायची. आणि मग नंतर भिजवलेला सगळा मसाला चोळून घ्यायचा. ओली मिरची ती वाटून घ्यायची, त्याच्यावर थोडीशी मोहरी पण वाटून घ्यायची ओल्या मिरची बरोबर. आणि सुटलेलं काकडीचं पाणी असतं ना ते पण त्याच्याबरोबर असं एकत्र वाटून घेतलं की ती चढतो चांगलं. ते म्हणजे ती आपली मोहरी चांगली चढते, खाताना जे नाकात जाते ती म्हणतात ना तसं. ते मग एकत्र सगळं हे मिश्रण करायचं आणि थोडंसं लाल तिखट आपण त्याच्यामध्ये घालतोय फोडणीमध्ये, रंग छान येतो म्हणून आणि चव एक छान येते. आणि मग नंतर हे लोणचं बरणीत भरून ठेवलं तर ताजं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवलं तर करकरीत राहते फोड, बाहेर जास्त टिकत नाही. फक्त एवढं ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून 1 महिनाभर तरी राहू शकतं. आपण जेव्हा पक्वान्न करतो किंवा बरीच पाहुणी जेव्हा घरी येणार असतात, गणपतीचा वगैरे सीझन असतो, तर त्यावेळेस मला आठवते की हे काकडीचं लोणचं हमखास केलं जातं. हो, जेवणात आपला रंगच छान येते. गोडाबरोबर एक छोटा अजून असा तिखट आणि असा वेगळा प्रकार खाल्ला की छान वाटतं. कारण नेहमीची लोणच्याची चव ही माहिती असते आणि हे लोणचं थोडंसं एक हटके म्हणतो ना, तशी चव फक्त सीझनलाच केलं जातं. बरोबर, बारमाही टिकणारं नसतं. बरोबर आहे. यानंतर काय सांगाल? हा एक प्रकार असा आहे की माझी आजी हे खूप छान करायची. पडवळाच्या बिया असतात ना आपल्या, त्या आपण जनरली टाकून देतो की त्याची चटणी वगैरे अशी केली जाते आपल्याकडे, पण त्याच्या बियांची भजी माझी आजी खूप छान करायची. त्याची ही एक पाककृती आहे. ही साहित्य सांगते. पडवळाच्या बिया साधारण आपण अर्धी वाटी घ्यायच्या आहेत. बारीक केलेली कोथिंबीर अर्धी वाटी, मीठ तिखट चवीप्रमाणे, ओवा चमचाभर घालायचा आहे. बेसन 1 वाटी लागेल म्हणजे डाळीचं पीठ. क्रिस्पीनेस वाढण्यासाठी पण तांदूळाचं पीठ 2 चमचे घालायचे. आणि मग तेल गरजेनुसार घ्यायचं. बरोबर. तळण्यासाठी लागेल इतकंच. पडवळाच्या बिया छान मॅश करून घ्यायच्या. आपण हातानं कुस्करून किंवा अशा मिक्सरवरनं काढून घेऊन चालू शकतात. त्या कोवळ्या असतील तर जास्त त्या पटकन होऊन जातात त्याचं. आणि त्याला मीठ तिखट ओवा कोथिंबीर हे सगळं असं चोळून ठेवून द्यायचं. मग ते त्याला थोडंसं पाणी सुटेल. मग पाणी सुटलं की त्याच्यामध्ये 5 मिनिटांनी मग डाळीचं पीठ, तांदूळ पीठ हे सगळं घालून साधारण असं सरसरीत किंवा असं
आपला आपण कांदा भाजी करतो ना त्या स्टाईल झालं की ती तळून भजी छान लागतात त्याची. अच्छा. आणि आता त्याच्यात तुम्ही कांदा पण घालू शकता, चव छान लागते. कांदा पडवळ हे पण कॉम्बिनेशन छान लागतं किंवा नुसती पडवळच्या बियांची पण छान लागतात. अच्छा. म्हणजे आपण बघतोय ह्या सगळ्या पाककृती मला वाटतं आपण ज्या खरंच कोकणामध्ये जे उगवतं, हो, जे पिकतं त्याच्याच ह्या सगळ्या आहेत आणि झटपट होणाऱ्या आहेत. बरोबर. यानंतर काय सांगूया? आता थोडासा भाताचा एक प्रकार आहे, ओल्या पावट्यांचा भात. बर. आपल्याकडे जनरली आपण ओले पावटे सीझनला येतात ना, हो. त्याच्यापासून आपण बाकी मसाले भात करतो, पण हे घालून जरा त्याची चव ओल्या पावट्याची फ्रेश असतात तेव्हा त्याची छान लागते. अच्छा, म्हणजे जसा डाळिंबी भात केला जातो तसा. ओल्या पावट्याच्या भातासाठी लागणारं साहित्य सांगते. बासमती तांदूळ 2 वाटी, मिरी 4 ते 5, लवंगा 3-4, तमालपत्र 2, कढीपत्ता आणि तेल, जिरे, फोडणीचं साहित्य बाकी, तूप 1 चमचाभर आणि ओले पावटे 1 वाटीभर, काजूगर पाव वाटी आणि गोडा मसाला 2 चमचे. आणि थोडंसं एक आपल्या गोडसरपणा आहे त्याच्यामध्ये आपण यासाठी म्हणून एक छोटासा गुळाचा खडा असं इतकं घ्यायचं आहे. आणि मग तांदूळ धुवून ठेवायचे, 1 तासभर निथळत ठेवायचे ते, आणि ते पावटे गरम पाण्यात घालून ठेवायचे आणि मग नंतर ते पाणी काढून टाकायचं, म्हणजे ते उग्रपणा जायसाठी म्हणून. तो तसे कच्चे घालून पण चालतात, म्हणजे उग्र नको असेल तर हे असं करा, पाणी घालून काढून टाका ते, नाहीतर नुसते घालून पण चालतात. बरोबर. काहींना तो वास आवडतो आणि काहींना नको असतो, असं दोन्ही ऑप्शन्स ते आपण ठेवलेत. फोडणी करायची, त्याच्यात सगळे खडे मसाले, कढीपत्ता घालायचा आणि मग नंतर पावटे घालायचे, ते चांगले परतून घ्यायचे, थोडासा गोडा मसाला घालायचा, मग गुळ किंवा साखर तुम्हाला मी म्हटलं जे काय आवडेल ते, गुळाचा एखादा खडा घालून, आणि मग तांदूळ छान परतून झाले की मग त्याच्यात 1 चमचाभर तूप घालायचं, पाणी घालायचं आणि मग शिजवून घ्यायचं, म्हणजे आपल्या नेहमीप्रमाणे आपण मसाले भात वगैरे शिजवतो त्याप्रमाणे शिजवून घ्यायचं आणि वरती नारळ कोथिंबीर घालून छान त्याचा आस्वाद घ्यायचा. बरोबर. कुठलीही पदार्थकृती आपल्या कोकणातली म्हटली की नारळ हा आलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये तांदूळाच्या पिठाचा किंवा तांदूळाचा वापर हा असतोच असतो. आणि पावट्याचं पण आपल्याकडे जनरली असतं, म्हणजे पीक येतं तसं. बरोबर आहे. त्यामुळे आणखीन काय सांगूया आता? आणखीन आता एक गोडाचा प्रकार अजून तो आवडतो सगळ्यांना, पाकातली पुरी, तो सांगूया. पाकातल्या पुरीसाठी लागणार आपलं साहित्य आहे बारीक रवा, मैद्याची करणार नाहीये इथे सांगते मी. त्याच्यामध्ये मैद्यामुळे काही काही वेळेला कणभर मऊ होते, ती पूर्ण रवा बारीक रवा आपला लाडवाचा असतो ना तो वापरला तर अजिबात ती मऊ होत नाही, अगदी 8 दिवस सुद्धा जशान तशी राहते. ही पण माझ्या आजीचीच रेसिपी आहे. अच्छा. त्याच्यामध्ये बारीक रवा 2 वाट्या, साखर 5 वाट्या, दही अर्धी वाटी, तेल किंवा तूप तळण्यासाठी तुम्हाला काय हवं ते, रिफाईंड तेलात तळले ते चालेल किंवा तुपात कशाही. खायचा रंग, लिंबू, अर्ध लिंबू लागेल साधारण आपल्याला, मीठ पाव चमचा बास इतकंच, म्हणजे केशर आणि ड्रायफ्रूट. आता दह्यामध्ये रवा असतो ना तो भिजवून ठेवायचा. अच्छा. किती वेळ भिजवून ठेवायचा? साधारण 2 तास भिजला पाहिजे. बर. अगदी बारीक रवा असतो ना आपला लाडू रवा म्हणतो तो रवा घ्यायचा, म्हणजे नाहीतर काय व्हायचं पूर्वी ना मोठा रवा मिळायचा तो मग ते कुटायला वगैरे लागायचं. आता आपल्याकडे सर्रास बारीक रवा मिळतो. किंवा मग नसेल तर आपण जो नेहमीचा रवा आहे तो मिक्सरला लावून करू शकतो. 2 तास भिजवायचा हा रवा, त्याच्यात थोडंसं मीठ, रवा भिजेपर्यंत दही घालायचं. दही अर्धी वाटी तेवढं पुरेसं होतं, लागलं तर किंचित पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. भिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि खायचा रंग घालू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला खायचा रंग नकोच असेल तर केशर घाला, पिवळा रंग, केशर रंग कुठलाही घाला, आणि ते घट्ट भिजवायचं आहे. ते 2 तास भिजून झाले की पुन्हा चांगलं मळून घ्यायचं पण 2 तास झाल्यानंतर, आणि मग पुऱ्या लाटून घ्यायच्या, तुपात किंवा तेलात तळून घ्यायच्या, आणि दुसरीकडे एका पसरट भांड्यामध्ये पाक तयार करायला ठेवायचा. तो 2 तारीपेक्षा थोडासा जाड व्हायला पाहिजे पाक. अच्छा. गोळीबंद नाही होता कामा, 1 तारी पण नको आणि गोळीबंद पण नाही, मधली स्टेज असते ना ती तसा व्हायला पाहिजे तो. आणि मग त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा थोडासा, नंतर आंबटसर चव येते. दह्याची असतेच, प्लस ह्याच्यामध्ये पाकात घातले की जिलबीच्या ह्याला लागतं ना तशी चव त्याला लागते थोडीशी म्हणून. आणि रंग किंवा केशर त्याच्यामध्ये आपण पाकात घालायचं, आणि मग तो पाक मंद गॅसवर तसाच चालू ठेवायचा, म्हणजे तो बंद करायचा नाही, पाक झाला म्हणून बंद करायचा नाही. जशी पुरी होईल तशी ती त्याच्यातनं निथळून काढायची पाकातनं, असं करत जायचं. आणि मग पुऱ्या छान ताटात ठेवल्या की त्याच्यावरती केशराची एक काडी किंवा ड्रायफ्रूट न सजवायच्या. अरे वा, किती छान. छान लागतो हा पदार्थ असा. आता आपल्या सणवाराला वगैरे. बरोबर. आता श्रावण महिना सुरूच होतोच आहे, त्याच्यामुळे मला वाटतं सतत आपल्याकडे चालू असतं की गोडाचे पदार्थ. सणांची आता रेलचेलच सुरू होईल, त्यामुळे मग रोज काय करायचं, तेच पदार्थ करून सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. आणि ही पाकातली पुरी सुद्धा म्हणालात तसं की जिलबीचा एक चव असते त्या पाकाला, त्यामुळे नक्कीच ती आवडेल सगळ्यांना.
एक आता हेल्दी पदार्थ सांगते मी. आपल्याकडे कुळीथ हे पण एक कोकणामध्ये जनरली होणारं सगळ्यांना हो, हो. आवडणारं असं पदार्थ असा आहे. आणि मला वाटतं घरोघरी कुळथाचं पीठ हे असतंच. असतंच. कारण आयत्या वेळी जर कोणी आलं किंवा आता रात्रीच्या वेळेस काय करायचंय पटकन, पिठलं तर ते पिठलं भात हे अगदी ठरलेला पदार्थ जातं. आहे. आपण आता इथे पण अख्ख्या कुळथांचं सूप एक मी सांगते आहे. बर मोड आलेले कुळीथ अर्धी वाटी साधारण, आणि 3-4 लसणीच्या पाकळ्या, आलं 1 इंचभर, काळी मिरी पूड पाव चमचा, कोथिंबीर, मिरची असं 1 अर्धा चमचा वाटून. तुम्ही स्किप करू शकता कोथिंबीर मिरची, तुम्हाला जर नको असेल तिखटपणा. मिरीच्या स्वादानुसार घेतलं तरी पण चालेल, किंवा तुम्ही जिरे पूड पण ऍड करू शकता. आणि मग आता पहिल्यांदा काय करायचं, कुळथाला एक चांगली वाफ काढून घ्यायची. नंतर गार झालं की ते वाटून घ्यायचे कुळीथ, म्हणजे मिक्सरनं बारीक करून घ्यायचे, आणि मग ते गाळायचे. मग ते आणि मग त्याचं ते खाली जे पाणी येतं ना, त्याचा पण सूप बनवणार आहे. अच्छा. आणि कुळीथ वाटताना त्याच्यामध्ये आपण लसूण पण वाटायची. लसूण आणि आलं हे दोन्ही पण एकत्र वाटून घ्यायचं. ते मग गाळून घेतलं, त्याच्यामध्ये मग गरजेनुसार मीठ, मिरपूड, कोथिंबीर असं सगळं मिक्स करून छान उकळी काढायची. चमचाभर तूप त्याच्यात घालायचं हवं तर, आणि मग ते आजारी माणसांना म्हणा किंवा असं थोडंसं गरम गरम प्यायला असं पावसात वगैरे छान वाटतं. बरोबर आहे. आणि आजकाल आपण बघतोय की सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत, त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला सूप बरेचदा किंवा रात्रीच्या सॅलड बरोबर सूप पण असं चालू शकतं तसं ते. बरोबर आहे. आणि कुळीथ मला वाटतं पौष्टिक आहेतच, त्यामुळे हे हेल्दी एक आपल्या नाश्त्याची एक बाजू होऊ शकते. नक्कीच. यानंतर काय सांगूया? तिखट घावन काकडीचं. बर. आता तवशी आहेतच मिळतात, त्याच्यामध्ये मग त्याचंच एक रेसिपी सांगते. म्हणजे किसलेली काकडी 1 वाटी बनवायचं, किस 1 वाटी त्याचा असला पाहिजे. कोथिंबीर बारीक चिरलेली पाव वाटी, रवा थोडासा घ्यायचा याच्यासाठी, म्हणजे क्रिस्पीनेस वाढण्यासाठी. अच्छा, बारीक रवा. बारीक रवा 1 पाव वाटी, तांदूळाचं पीठ 2 वाट्या, आणि मिरची, जिरं, मिरची साधारण 2 मिरच्या बास होतात, 1 चमचा जिरं, हळद 1 चमचा, हिंग 1 चमचा, गरजेनुसार मीठ, तेल गरजेनुसार. अच्छा. तुम्ही लसूण पण याच्यात घालू शकता, पण काकडीचा स्वाद इतका छान लागतो त्यामुळे लसूण नाही घेतलं चालू शकते. बरोबर. मिरची बारीक वाटून घ्यायची, आणि किसलेल्या काकडीच्या मध्ये मिरची, कोथिंबीर, नंतर मीठ, जिरं हे सगळं एकत्र करून घालायचं. त्यातच रवा, तांदूळाचं पीठ घालून एक 10 मिनिटं 15 मिनिटं भिजत ठेवायचं. रवा भिजायला हवाय. 15 मिनिटांनी मग आपण त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं. मग ते फुलतो रवा ना तो, त्यामुळे थोडंसं ते घट्ट व्हायला नको. आपण धिरडं घालताना त्याची कन्सिस्टन्सी कशी असते त्या प्रमाणात ते आपण करायचं. आणि मग तवा गरम करून त्याच्यावरती तेल सोडून असे आपण घावणे घालतो तसे किंवा धिरडी घालतो त्याप्रमाणे घालायची ही, आणि चटणी बरोबर किंवा लोण्याबरोबर गरम गरम एन्जॉय करायची. किती छान. आदितीताई, आज आपण अगदी पारंपरिक कोकणातल्या सगळ्या पदार्थकृती सांगितलेल्या आहेत, की जसं सुरुवातीला म्हणालो होतो की घरोघरी तयार होणारं जे आहे, आता काकडीचे तर बरेच प्रकार तुम्ही सांगितलेत, कुळथाचं सूप आहे, आणि जास्तीत जास्त वापर हा नारळ आणि तांदूळाचाही आहे. म्हणजे अगदी प्रॉपर कोकणातलं जे खाद्यपदार्थ आहेत ते आज आपण श्रोत्यांना सांगितले आहेत. श्रोते, मला वाटतं तुम्हाला सुद्धा हे पदार्थ नक्की आवडले असतील, तेव्हा जरूर करून बघा आणि नक्की प्रतिक्रिया कळवा तुमच्या. आदितीताई, आज आपण इथे थांबणार आहोत, पण पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोतच, आणि अशाच काही कोकणामधल्या पारंपरिक पदार्थकृती श्रोत्यांना सांगणार आहोत. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती. आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती.